आले. पुणे शहरातल्या खड्ड्यांवरती वाहतूक कोंडीवरती काय तोडगा निघू शकतो, आगामी काळामध्ये काय उपाययोजना केल्या जातील? पुणे पोलिसांच्या माध्यमातून वाहतूक सल्लागार समितीची बैठक आज पुणे पोलीस आयुक्तांच्या आणि त्यांच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाली. एकूणच शहरातल्या वाहतुकीच्या विषयावरती शॉर्ट टर्म लॉंग टर्म अशा दोन्ही पद्धतीनं याच्यावरती एक सकारात्मक अशा पद्धतीची एक चर्चा इथे झाली. महानगरपालिका असेल, मेट्रो असेल, अनेक प्रशासकीय व्यवस्था असतील, शिवाय लोकप्रतिनिधी आणि अनेक स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येनं या आजच्या बैठकीमध्ये त्यांची उपस्थिती होती. शेवटी या शहराच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी आहे, शहराबद्दल प्रत्येकाचं एक चांगली भावना आहे आणि शेवटी आपापल्या शहराबद्दलचे काही विषय आहेत त्याच्यामध्ये की वाहतूक हा जो संवेदनशील विषय निश्चितपणे आहे तो स्वीकारला पाहिजे, मान्य केलं पाहिजे आणि म्हणून पुणे पोलिसांनी त्याच्यामध्ये एक पुढाकार घेऊन आजच्या बैठकीचं नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये अनेक मंडळींना आपल्या काय भावना आहेत, काय सूचना आहेत या पुण्याच्या भविष्याच्या दृष्टीनं आत्ताच्या अनेक प्रश्न आणि त्याच्यावरती एक चांगली चर्चा इथे झाली. मला असं वाटतं की शेवटी आज पुणे हे देशातील राहण्याचं सर्वोत्तम शहर आहे हे आज अधोरेखित सुद्धा आहे, पण तरीसुद्धा काही प्रश्न निश्चितपणे शहराचे आहेत तर ते स्वीकारले पाहिजे. जसं वाहतुकीचा प्रश्न आहे, त्यामुळे पुण्याच्या 25-50 वर्षाचा पुढचा विचार करताना आम्ही सगळेच संवेदनशील या विषयात आहोत आणि म्हणून आजच्या बैठकीला मला असं वाटतं विशेष महत्त्व की एक सकारात्मक दृष्टी पुणे पोलिसांनी याच्यामध्ये पाऊल टाकलं आहे. महानगरपालिकेचे अधिकारी होते, महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यावरचे खड्डे असतील, वाहतूक नियोजन असेल, पोलिसांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या आज त्यांचं प्रेझेंटेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं ॲनालिसिस या पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भातलं होतं. त्याच्यावरती भविष्य काळातल्या कायमस्वरूपी उपाययोजना काय केल्या पाहिजेत याच्यावरती लोकप्रतिनिधी आणि सगळ्या व्यवस्था खूप चांगली बैठक झाली. मला असं वाटतं वारंवार सातत्यानं अशा पद्धतीचे व्यासपीठ जेव्हा तयार होतात तेव्हा निश्चितपणे सगळे एकत्र येतात, एका लाईनवरती काम केलं जातं आणि शहराचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळले जातात. खड्ड्यांबाबत मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत, वाहतूक कोंडी पण त्यामुळेच मोठी होत असते. यावर्षी सर्वाधिक खड्ड्यांची पुण्यात झालेली आहे. महानगरपालिकेच्या संदर्भात जेव्हा पावसाळ्याच्या काळामध्ये सुद्धा महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या प्रशासकीय सगळ्या व्यवस्थेबरोबर बैठक झाली होती. आता स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत मी की महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अजून त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा की खड्ड्यांमुळे सुद्धा निश्चितपणे वाहतुकीच्या कोंडीमध्ये भर पडते, त्यामुळे ताबडतोब पुण्यातले खड्डे हे बुजवले जाण्याच्या संदर्भात त्या सूचना दिलेल्या आहेत या महापालिका आयुक्ताला, प्रशासनाला. आताही या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते. त्यामुळे महानगरपालिका किंवा खड्डेच नाही, महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण असेल, महानगरपालिकेच्या माध्यमातून फुटपाथ स्वच्छ करण्याचे विषय असतील, या सगळ्या विषयावरती आता निश्चितपणे महानगरपालिकेने ताबडतोब एक कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीने सूचनाही दिलेल्या आहेत. मोदींना हिंजवडी आणि शिवाजीनगर मेट्रोचं उद्घाटनाचं निमंत्रण दिलं, कधीपर्यंत उद्घाटन आपल्याकडे आहे? काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी दिल्लीला आले होते, त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे आणि लवकरात लवकर आपल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3चं उद्घाटन होण्याचं निमंत्रण त्यांनी मोदीजींना दिलं आहे. त्यामुळे ज्या काही थोडं छोटी कामं राहिलीत, काही तांत्रिक त्याच्यामधल्या काही अडचणी आहेत, त्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री साहेब पंतप्रधानांशी बोलतील आणि वेळ निश्चित होईल. 16 ऑक्टोबर सगळ्यांना नाही, अजून नाही निश्चित. थँक्यू.